वाऱ्यानं हलत नाही, पृथ्वीनं मळत नाही, अग्नीनं जळत नाही. असंही अग्नीतही, पण अग्नीचा परिणाम होत नाही. पाणी आकाशातच भरते पण त्याला लागत नाही. त्याला ओलं करत नाही ते, ओलं करत नाही त्याला. हे सगळं भरणं, सगळे व्यवहार चार भूताचे आकाशातच व्हायले, पण आकाशाला याचे धर्म चिटकत नाही. तसं शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरणादी ही उपाधी आहे, ही अनित्य जड दुःखरूप आहे. पण त्या उपाधीत प्रगट असून सुद्धा याचे धर्म आपल्या अंगाला चिटकत नाही. म्हणजे आकार चिटकत नाही, क्रिया चिटकत नाही, विचार चिटकत नाही. म्हणून आचार्य काय सांगतात? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधा चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं. अहम निर्विकल्पो, कारण संकल्प विकल्प करणं हे मनाचा धर्म आहे. आणि त्या विकल्पाला आणि संकल्पाला जाणणारा मी आहे. म्हणून मी कसा आहे? निर्विकल्प आहे, निराकार रूपो. कारण आकारवान देहाला जाणून मी आकाराहून कसा आहे? वेगळा आहे. मग कुठल्या आकाराला कुठला आकार जाणतो? कुठल्याच आकाराला कुठलाच आकार जाणत नाही. सगळे आकार मी जाणतो. असं आकारानं ध्यानात घ्यायचं. कसं? अहम निर्विकल्पो निराकार रूपो. निराकार आहे, आणि निराकार आहे म्हटल्यानंतर याच्या मृत्यूचा रंग मला चिटकत नाही. म्हणून मी कसा आहे? निर्लेप आहे, अलिप्त आहे. त्या नभासी मी नभातीत शून्यत्वे तेथे शून्य कैचे. त्या आकाशापेक्षा सुद्धा मी कसा आहे? निर्लेप आहे. कारण जिथं वायू नाही तिथं सुद्धा मी आहे. हा अंतराळ म्हणजे काय? तिथं वायू नाही आहे, तिथं सुद्धा मी आहे. ऑक्सिजन न्यावं लागतं तिथं. चंद्रावर ऑक्सिजन न्यावं लागतं, मंगळावर न्यावं लागतं. तसं जिथं हवा नाही तिथं सुद्धा मी आहे. मग तिथं शून्य कसं म्हणता येईल? शून्य म्हणायला सुद्धा कुणीतरी आहे ना. शून्य म्हणणारा शून्य नाही. म्हणून वस्तू वस्तुत्वे समसमान. वस्तू वस्तूच्या ठिकाणी मी जसा आहे तसाच आहे. चिन्मात्रैक चैतन्य घन. मी कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे. भरला घनदाट हरी दिसे. आता लोहाराकडे जे लोखंड असतं ते गरम करते, मग त्याच्या अग्नी सगळीकडूनच आहे ना, काही एकाच भागा नाही, खाली वरी चौकूनच अग्नी. मग अग्नी त्याच्यामध्ये कसा शिरला? सगळा शिरलेला आहे. तसं संपूर्ण वस्तूमध्ये चैतन्य कसे? भरला घनदाट हरीचे. घनदाट आहे, असं पोकळ नाही आहे. हां, चैतन्य घन. तेथे आकाश हे कल्पक वचन. तिथं आकाश ही कल्पना आहे. आकाश कशी? वाया मन हे नाव, हिरवी कल्पनाची ते सावेव. जिथं मनच कल्पना आहे तर मनात आकाशाचं ज्ञान झालं. आकाशात आकाशाचं ज्ञान झालं का मनात झालं? मग मन मोठे का आकाश मोठे? मन मोठे. आणि मन काय? कल्पना आहे, माऊली सांगायला. मग राहिलं कुठं आकाश? म्हणून शून्यत्व जाण निराशी. मग इथं शून्यवादाचं काय झालं? निराश झालेला आहे. आत्मा केवळ निष्कलंकच आहे. आता पुढचं मुद्दा सांगतात की आत्मा कसा आहे? निष्कलंक आहे. आपल्याला कुठलाच दाग नाही. आत्मा चैतन्य जाण निष्कळ. आपण कसे आहोत? चैतन्य आहोत, आणि चैतन्य आत्मा आहे. त्याशी शून्यत्वाचा जाण विटाळ. त्याला शून्यत्वाचा विटाळ आहे. कारण शून्य म्हणायला जावं तर शून्य म्हणणारा शून्य नाही. म्हणून इथं बौद्धमत खंडन होते. शून्यम शून्यम शून्यम. जगाचं कारण काय? शून्य आहे. पण वेदांत शास्त्र सांगतं की शून्य म्हणणारा शून्य नाही, त्याला अस्तित्व आहे. म्हणून नाही आत आला आळूमाळ. शून्याचा गोंधळ देखीलाची नाही. ती आला नाही कुठं गेला नाही, म्हणून त्याला शून्याचा खेळ. त्याला गोंधळ हा शून्याचा तिथं चलत नाही. वस्तू वस्तुत्वे परिपूर्ण पाही. मी पूर्ण परमात्मा आहे का अर्धवट आहे? मी पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्
पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ही पूर्ण माती आहे. गणपतीच्या रूपानं तरी पूर्ण माती आहे आणि गणपती विसर्जन केला तरी पूर्ण माती. आदि मध्य अंती अवघी माती एक, एकची अनेक एकच माती. गणपती बी झाली, नवरात्रातली देवी बी झाली, मग परत मातीला माती कायम आहे. तसं एकच हरी आधी आहे. आता जड रूपानं, जीव रूपानं, देव रूपानं, संत रूपानं तोच नटलेला आहे आणि नंतर परत तो आपल्या आत्मस्वरूपात विलीन होणार आहे. तरी तो हरी कसा आहे? एकच आहे. आता भगवान निज धामाला गेले म्हणजे कुठे गेले? आत्मस्वरूपात विलीन झाले. ती प्रगटता संपली, अस्तित्व आहे. याला म्हणतात निजधाम. ते आपलं वास्तविक स्वरूप आहे. शून्य जन्मलेश भ्रांतीच्या ठाई. ही शून्य कुठून आलं? भ्रांतीमुळं म्हणायला लागलो. क्रिया कर्म त्यामाजी पाही इंद्रिये तोही तेथेची रमती. आणि इंद्रिय सुद्धा तिथंच रमतेत. मग नभ इंद्रिये क्रिया कर्म, आकाश इंद्रिय हे क्रिया हे कर्म, त्यांचे मूळ मुख्यत्वे भ्रम. यांचं मूळ काय? मुख्य भ्रम आहे. कारण हे सगळे दिसायला लागलेत. आता चित्रपटात किती दिसतेत पण त्याच्यातलं खरं काय असतं? फक्त मागचा प्रकाश असतो. तसं हे सगळं आपल्याला दिसायला लागलं पण ह्याच्यातलं खरं काय? फक्त पाहणारा खरा आहे आणि ते पाहणारे तुम्ही आहेत. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. म्हणून तुम्ही पाहणारे सत्य आहेत. मन या लागी निरस्तोपाधी, म्हणून निरस्तो उपाधी म्हटलेले. कारण उपाधी आहे पण उपाधीचा संग मला होत नाही. उपाधीचा संग होतो का? उपाधीचा लेप मला चिटकतो का? त्याचे धर्म मला चिटकत नाही ना. म्हणून निरस्तोपाधी. स्वयं बोलले वेदविधी त्या वेदार्थाची निजसिद्धी ऐकत्री शुद्धी ते ऐसी. आता ती वेदार्थाची जी सिद्धी आहे ना, वेद बोलला असा, पण त्याची सिद्धता कशी आहे ते पुढं सांगतात. प्रपंच एक झाला होता ही तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांता घडेना. प्रपंच नावाची एक वस्तू झाली होती, असं मागं घडलं नाही, आता नाही, पुढं होणं शक्य नाही. आणि मग हे जे काही पसारा दिसायला ते काय? ते केवळ भ्रम आहे. ते हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हे मीच केलं, माझ्यापासूनच झालं, पण मी काही करत नाही. असं ज्यानं जाणलं ते सुटला. आता प्रतिबिंब तुमच्यामुळंच आहे पण त्याच्यात काही करता येत नाही. आपण तयार नाही केलं त्याला. पण ते कसे नुसतं दिसायला असायला नाही. मग काय कामाचं आहे ते? दिसून खोटं आहे का नाही? आणि वंध्यापुत्र हे न दिसून खोटे. आकाशाचे शिंग फुलं, तळहातावरचे केस, सश्याचे शिंग आहे ना, हे सगळे काही इंद्रधनुष्य, आरशातलं प्रतिबिंब, सावल्या, पुतळे, चित्रपट, हे सगळे दिसून खोटे येतं. काही न दिसून खोटे येतं आणि आपण न दिसून खरे येतं. आलं का लक्षात? ही गंमत आहे. म्हणून आता देही असून विदेही कोण? देहात असून सुद्धा विदेही कोण आहे? प्रपंचमुळी झाला नाही हे कळले ज्याच्या ठाई. प्रपंच झालाच नाही असं ज्याला कळालं ना, जोची देही विदेही निरुपाधी पाही तो एको. तोच या देहात असून सुद्धा विदेही आहे आणि तोच निरुपाधी आहे. उपाधीत आहे पण उपाधीहून कसा आहे? वेगळा आहे. असं आपलं वेगळं पण लक्षात घ्यावं लागतं. पाण्यात राहायचं पण ते पाणी आपल्या अंगाला लागू द्यायचं नाही. हे कमळासारखं आहे बरं का. हां, पद्म पत्र मीमांभिषी असं म्हटलेलं आहे ते, की पाण्यात राहायचं पण त्याचे धर्म आपल्याला लागू द्यायचे नाही. तसं प्रकृतीमध्ये, उपाधीमध्ये आपण प्रगट आहोत आणि त्याचे धर्म, त्याचा काय धर्म आहे? हे अनित्य आहे, दुःखरूप आहे, जड आहे आणि भासमान आहे. आणि आपण नित्य आहे, शुद्ध आहे, सुखरूप आहेत आणि सत्य आहोत. पारमार्थिक म्हणजे जे परम आहे, जे कधी नष्ट होत नाही, अशा अविनाश परमात्मा तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून
ऐशी जी निजात्मसिद्धी, अशी जी आत्म्याची सिद्धी आहे ती, या नाव निरस्त उपाधी, याचंच नाव काय आहे? निरस्त उपाधी. उपाधीचा निराश करणं म्हणजे उपाधी असताना आपण उपाधीहून कसे आहोत, आपलं अस्तित्वच वेगळे आणि ती उपाधी मिथ्या आहे आणि आपण सत्य आहोत, त्याचे अधिष्ठान आहोत. कारण अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो, असा विचारसागरामध्ये साधू निश्चलदासजी सिद्धांत सांगतात. हेच वेदांत वेदविधी, हेच वेदांत शास्त्र आहे, हीच वेदाची विधी आहे. हेची उपनिषदी निज मर्यादा, हीच उपनिषदाची काय, आत्म्याबद्दलची मर्यादा सांगितलेली आहे. आत्मा कसा आहे, त्याला जी उपाधी आहे ना ती मिथ्या आहे, असं सांगतं उपनिषद सांगतात. सनित्योपलब्धी, मी आत्मा. नित्योपलब्धी म्हणजे नित्य उपलब्ध असलेला आत्मा मी आहे, नित्य आहे आणि उपलब्ध आहे. आता तुम्ही पहा, आता तुम्ही इथं आहे म्हणल्यावर तुम्ही घरी आहे का? नाही. म्हणजे हे 70 किलोचा गठ्ठा इथं आणला ना, तर हे इथं आणला म्हणजे आता घरी आहे का? मग शाळेत आहे का? म्हणजे सगळीकडं अनुपलब्ध आहे आणि इथं उपलब्ध आहे. कोण? हे 70 किलोचा गठ्ठा शरीर. हां, आणि तुम्ही तिथं बी आहे आणि इथं बी आहे. उपाधीला सोडून पाहिलं तर तुम्ही सगळीकडे येतं आणि उपाधीला धरून पाहिलं तर तुम्ही एवढेच आणि इतकेच येतं. पण तुकोबराय सांगतात, संकोचोनी कार्य झालाशी लहान, घेई पोषण ब्रह्मांडाचे. तुम्ही काय करा, हा पिंजरा सोडा, मग तुम्ही तुमचा अर्थ लावा. ह्या 3.5 हाताहून वेगळा तुमचा असली अर्थ लावा. कारण याची मर्यादा आहे, पण तुम्हाला देश मर्यादा नाही ना. शरीराला देश मर्यादा आहे, जागा आहे, कारण त्याला आकार आहे. मग देश मर्यादा आहे म्हणून काल मर्यादा आहे. तुम्ही म्हणते मी इतक्या वयाचा आहे, पण तुम्हाला वयच नाही ना, तुम्हाला काल नाही. म्हणून तुम्ही काळाला जिंकलेलं आहे, असं जिंकायला पाहिजे काळाला, की तुम्हाला काळच नाही. म्हणून काल मर्यादा नाही, म्हणून वस्तू परिच्छेद नाही. कारण तुमच्यासारखी दुसरी वस्तू या जगामध्ये नाही आहे. एकम एवम, एवम म्हणजे सकारात्मक शब्द आहे, एकच. म्हणून महाराजांनी ज्या युक्त्या सांगितल्या, नित्यत्व, एकत्व, चेतनत्व, निर्विकारत्व, हे फक्त तुमच्यातच लक्षण बसतं, बाकी कुठंच बसत नाही. मिरची तिखट आहे ना, दुसरा पदार्थ तिखट नाहीच, आणि झाला तर ते तिच्यामुळं, गोड गुळामुळं आहे. गोडी गुळाशिवाय नाहीच, आणि जर दुसरं गोड लागत असेल ते गुळामुळे. तसं नित्य तुमच्याशिवाय काहीच नाही, कुणीच नाही आहे. जर वाटत असेल तर तुमचा संघ आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते तुमचं नित्यत्व त्याच्यात घुसलेलं आहे. आपल्याला वाटतं मी तेच आहे, पण याला धरून वाटतं. याला सोडा तुम्ही. देह नव्हे मी हे सरे, उरला हुरे विठ्ठल. आत्ता इथं विठ्ठल आहे आणि तुम्ही विठ्ठल आहे. हे देहाला मी म्हणणं सारा. लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा. हे लटकं फेडा, देह लटका, त्याला मी म्हणणं लटकं म्हणजे भ्रम लटका. लटका भ्रम सोडा, आत्ता आनंद आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. आनंद आत्ता आहे, इथं आहे, पण कधी? या देहाला सरेंडर करा, त्या विश्वात्मक देवाला सरेंडर करा. म्हणून ही अत्यंत स्थूल प्रमा. मी नित्य उपलब्ध आहे असं म्हणणं हे सुद्धा स्थूल आहे बोलणं. ब्रह्मी ब्रह्मत्व नुरेची ब्रह्मा, मी पूर्ण परमात्मा परिपूर्णत्वे, ब्रह्मामध्ये मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचा व्यवहार नाही. कारण तिथं अंतकरण उपाधी नाही आहे, आणि मी आहे म्हणण्याचा व्यवहार करण्यासाठी अंतकरण उपाधी लागते. अस्तित्व असण्याकरता उपाधीची गरज नाही आहे, पण मी आहे असं आपल्याला आपलंच ज्ञान करून घ्यायचं असलं तर उपाधी लागते, बरं का. आता आपल्याला नवरा म्हणून घ्यायचं असलं तर तिचा स्वीकार करावा लागतो, आणि पुरुष म्हणून घ्यायचं तर काय, काही गरज नाही तिची गरज आहे का पुरुष म्हणून घ्यायला? हां, नवरा म्हणून घ्यायचं असलं तर मग 100% ती लागते.
धर्मानं युक्त लागते. बरं का, म्हणून तसंच आहे हे. जर आपल्याला अस्तित्वाचं ज्ञान करून घ्यायचं तर प्रकृतीचा स्वीकार करा, आणि पुरुष म्हणून घ्यायचं असलं तर प्रकृतीचा स्वीकार बी करायची काही गरज नाही, कारण पुरुष स्वतंत्र आहे. यो लोकतरे माविष्ये विभरतव्ये ईश्वरा उत्तमा पुरुषत्वन्य परमात्मे तू धारुता. उत्तम पुरुष कोणाला म्हटलेलं आहे? ज्यानं प्रकृती अध्यस्त प्रकृती अधिष्ठान रूप परमात्मा असं लक्षात आणलं घेतलं ते उत्तम पुरुष आहे, असं स्वतः भगवान सांगतात. इथं मुक्त म्हणती तेची वेडे. इथं मी मुक्त झालो म्हणणारे कसे येतं? वेडे येतं, वेडे. आणि इथं आपण कशासाठी आलो? मुक्त व्हायसाठी आलो. ऐसे मुक्तीचे मूळ खुडे. असं मुक्तीचं सुद्धा काय करते? मूळ खुडल्या जातं. अरे बंधनची नाही ठावे तेथे मुक्त कासे या म्हणावे. बंधनच नाही आम्हाला तर मुक्त कशानं? तर म्हणून सच्चिदानंद म्हणणे गेले दुर्यो. क्या बात आहे, काय अधिकार आहे. म्हणून हे वारीला गेल्यावर आपली अवस्था बदलावं का व्यवस्थात लावत बसावं? अवस्था बदलावं चित्ताची. हे व्यवस्थात लावत बसले, कुठं खायला भेटते आणि कुठं नाही भेटते. अरे काय, इथं बी तेच आणि तिथं बी तेच. चित्ताची अवस्था बदला. सच्चिदानंद त्रिपुटी बुडे सुखाचे उघडे सोली व सुख. सच्चिदानंद ही त्रिपुटी सुद्धा काय होती? बुडून जाती. आणि मग उरलं काय? सोली व सुख. सुखाला सुद्धा नाही का सोलावं, असं केवळ सुख आहे हे. म्हणजे केळ सोललं ना, हात काय निघतो? का भा आहे का नाही? तो मोद घ्यावा लागतो. तसं ह्याला सोलावं लागतं. मग सत कशामुळं? असत्यामुळं तुम्हाला सत नाव आलं, दुःखामुळं तुम्हाला सुख नाव आलं, आणि ह्या जडामुळं तुम्हाला चैतन्य नाव आलेलं आहे. आणि हे जर खोटे ठरले तर मग तत्सापेक्ष आलेले नाव सुद्धा कसे ठरले? खोटे ठरले. म्हणून सच्चिदानंद म्हणणे गेले दुर्यो. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. हे असे. आता अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं झाली. आता ज्ञानाचा सुद्धा काय करावा लागतो? टाकावा लागतो. कारण काट्यानं काटा काढला आणि काटा खुडून फेकून द्यायचा. तसं याला ज्ञानखंडन म्हणतात. शब्दाच्या सेने ठाव पुशिला रात्री दिवसेसी रवी निमाला. बोधाचा पाहला निजात्मबोधू. येणे जीवाचा जीव गेला. याच्यामुळं जीवाचा जीवपणा निघून गेला. जीवपणा घेतल्या विण चालो निधी साजणे. ज्ञानोबराय सांगतात तुमच्या ठिकाणी जीवपणा कशामुळे? अज्ञानामुळं आलं ना, कल्पनेमुळं आलं ना. ते अज्ञानच उडालं. आता अज्ञान उडालं मग जीवपणा राहिला का? नाही. म्हणून येणे जीवाचा जीव गेला. शब्दाच्या सेने ठाव पुशिला. शब्दानं जन्ममृत्यूचं दुःख काय झालं? निवृत्त झालं. आता त्या शब्दानं निवृत्त झालं बरोबर आहे, पण आता शब्दसुद्धा कशाला ठेवायचं? मग ते शब्दसुद्धा काय होतो? विचार मागुता पावली फिरे. हे विचार म्हणजे काय? शब्दच आहेत, ते सुद्धा मागं फिरतात. रात्री दिवसेसी रवी निमाला. रात्र आणि दिवस. मग पृथ्वीवर सूर्याशिवाय दिवस नाही आणि सूर्याशिवाय रात्र नाही, पण सूर्यामध्ये दिवस रात्रीचा पत्ता नाही. आलं का लक्षात? तसं आपल्याशिवाय जन्म नाही, मृत्यू नाही, ना आपल्यात जन्म मृत्यू नाही. असं आहे. बोधाचा पाहला निजात्मबोधू. बोधाचा निज बोध कोण आहे? तर तुम्ही आहे. कारण बोध हा तुमच्याबद्दलच आहे, आणि तो कोणाला आहे? तुम्हालाच आहे. बोधाला बोध थोडीच आहे, तुम्हाला बोध आहे. त्या बालकाने ब्रह्मज्ञान सहजपणे विशद केल्यामुळं किती सोप्या पद्धतीनं सांगितलं की आपण उपाधिरहित आहोत. आचार्यांना परमानंद झाला. या परीचा मी निजबोधू. बोलिला तो केला विशदू. तिने आचार्याशी परमानंदू. थोर विनोदू बाळकाचा. ब्रह्मज्ञान निज प्रांजळ. इतकं निखळ आहे बरं का हे ब्रह्मज्ञान. बाळ भाषी ताती कोमळ. बालकाच्या बोबड्या बोलानं कोमल भाषेमध्ये ते आचार्य ऐकायला लागलेत. तिने आचार्याशी सुख कल्लोळ. ते देखुनी बाळ सुखमय झाला. आचार्यांना सुख झालं,
ते पाहिल्यानंतर बाळाला सुद्धा सुख झालं, बाळ सुद्धा आनंदित झाला. ते देखुनी बाळ सुखमय झाला. त्या आचार्याचे स्वलिले पुढारे ज्ञान येणे बाळे. आता आचार्यांना परत एक लीला दाखवायची म्हणून त्या बाळानं पुढं काय सांगितलं, बोलावे अति प्रांजळे हे मनोगत कळले हस्ता मलका. त्या बाळानं अजून पुढं बोलावं असं मनोगत आचार्यांनी ओळखलं, आचार्यांचं ओळखलं आणि मग परत हस्ता मलक बोलायला लागले. तोची धरुनी आवा का, तीच युक्ती घेऊन पुढील लावावया लापनिका. पुढचा विषय मांडण्यासाठी स्वये घेऊन ही आशंका, स्वतःच शंका घेतली बाळानं. बा काय हुशार आहे बाळ. श्लोकार्था श्लोकान्वयो लावी. श्लोकाचा अर्थ आणि पुढचा श्लोक लावलेला आहे. आत्मा व इंद्रिय यांचा संबंध. आता आत्म्याचा म्हणजे आपला आणि इंद्रियाचा काय संबंध आहे. इंद्रियाशी आत्मेनं प्रवृत्ती. इंद्रियाला आपल्यामुळं प्रवृत्ती आहे, आत्म्यामुळं प्रवृत्ती आहे. हे बोलावे कवने अर्थी. हे कसं बोलावं, कोण्या अर्थानं बोलावं. स्वये इंद्रिये निजशक्ती कर्म प्रवृत्ती का नव्हे. मग स्वतः इंद्रिय कर्मामध्ये प्रवृत्त का होत नाही. ऐशी असता शंका, अशी शंका आहे. तीही विषयी उत्तर ऐका. तिच्याबद्दल आता उत्तर ऐका. जडत्व इंद्रियाशी देखा. इंद्रिय कसे जड आहेत, डोळ्यानं दिसतं, मग डोळा स्वतः का पाहत नाही बरं. डोळा जड आहे म्हणून पाहत नाही. आत्मा प्रकाशका प्रकाशक स्वयी. आत्मा सगळ्यांना प्रकाशन करणारा प्रकाशक आहे आणि वस्तू परप्रकाशित आहे, परप्रकाश्य आहे, प्रकाशित होणारे आहेत आणि सूर्य प्रकाशन करणारा आहे. तसं मी इंद्रियाला, विषयाला, मनाला प्रकाशन करणारा आहे. मी स्वतः प्रकाशक आहे, मी स्वयंप्रकाश आहे. इंद्रिय अधिष्ठात्री देवता. इंद्रियाची देवता आहेत बरं का. हाताची देवता इंद्र आहे, यानं देण्या घेण्याची क्रिया होते. कानाची देवता दिशा आहे, यानं शब्द ऐकू येतो. नाकाची देवता अश्विनी कुमार आहे, यानं वास घेता येतो. त्वचेची देवता वायू आहे, यानं स्पर्श कळतो. जिभेची देवता काय आहे, वरुण, यानं रस कळतो. डोळ्याची देवता सूर्य, यानं आपल्याला रूप दिसतं. हे सगळे इंद्रियाची काय आहेत, देवता आहेत. आत्मा प्रकाशे प्रकाशविता. आणि आत्मा यांना प्रकाशन करतो. तेथ इंद्रियाशी निजसत्ता प्रकाशकता ते कैची. इंद्रियाला स्वतःची सत्ता नाही आणि स्वतःचं प्रकाशन सुद्धा नाही. आता बालक पुढच्या 4थ्या श्लोकामध्ये काय सांगतात. यमग्नुष्णवन्नित्यबोधस्वरूपम मनश्चक्षुरादिन्यबोधात्मकानि प्रवर्तन्त आश्रित्य निष्कम्पमेकं सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. अग्नी व लोह यांच्या दृष्टांताने आत्मा असंग कसा आहे हे सांगितलेलं आहे. तर अग्नीचे निज लक्षण स्वस्वरूपे स्वये उष्ण. अग्नीचं स्वतःचं एक लक्षण आहे. तो कसा आहे, उष्ण आहे. तो त्याशी अवांतर नव्हे गुण स्वये आपण तेजस्वी. तो अवांतर गुण नाही आहे, तो कोणाकडून आलेला नाही आहे, तो त्याचा स्वतःचा गुण आहे. अग्नी उष्ण आहे, गुळच आहे. गुढी हा त्याचा काय आहे, स्वभाव आहे. त्या अग्निसंगे लोहगोळ सतेज होय अग्नी कल्लोळ. आबळा वाटे अग्नी केवळ परितो अग्नी जडत्वे भिन्न. अग्नीसोबत तो लोखंडाचा गोळा सुद्धा काय होतो, तप्त लाल बुंद होत असतो. आबळा वाटे अग्नी केवळ. आपल्याला काय वाटतं पाहणाऱ्याला नाही, नुसतं अग्नीचा लाल गोळा आहे, ते दोन दिसतच नाही, एकच दिसते. परितो अग्नी जडत्वे भिन्न. पण तो अग्नी त्या जड लोखंडाहून कसा आहे, वेगळा आहे. तेने लोहे लागे आगी ते तेज नाही लोहाचे अंगी. ते सामर्थ्य अग्निसंगी तैसी कर्मप्रयोगी इंद्रिये. तसं कर्मामध्ये इंद्रियाचा भूमिका आहे, इंद्रियाची भूमिका तशी आहे. ते अग्नीमुळं काय होत असतात, लाल तप्त गोळा दिसतो, पण त्या लोखंडाच्या ठिकाणी तेजत्वाचा अंश नाही, त्याचा स्वभावच नाही येतो. तसा इंद्रियाचा स्वभाव जाणणं नाही आहे. ते
म्हणजे चैतन्य दिसतेत ते पण नसतेत, कारण त्याच्यातलं चैतन्य हे तुमचं आहे, त्या अग्नीसारखं. तर इथपर्यंत आपला विषय आलेला. अग्नी पोळी बसल्या दिसते पण लोकांना रेटू देत अग्नी. हा, अग्नी असं त्याच्यावर घन मारते ती आपल्याला वाटतं अग्नीला मारलं, दिसतं तसं, हा. पण त्या अग्नीला लागत नाही, ते त्या लोखंडावर घाव घालते. तर इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.